हॅलो. आजची रेसिपी पारंपरिक आहे. लहानपणापासून या रेसिपीबद्दल एवढं ऐकलं आहे, अवघड असते, जमतच नाही. म्हणलं चला आपण ट्राय तरी करूयात. म्हणून पहिल्यांदाच मी ही रेसिपी ट्राय केल्या. गव्हाच्या कुरवड्या जमल्यात का नाही जमल्यात मला माहिती नाही, पण म्हणलं चला तुमच्याबरोबर शेअर आपण करू हा व्हिडिओ. मी घरातले गहू घेतले, स्वच्छ करून घ्यायचे. 2 किलो गहू घेतले, जे असतील ते. हे लोकवन गहू आहेत. नंतर ते 4 दिवस आपल्याला भिजवायचे. दररोज सकाळी त्यातलं पाणी काढायचं आहे. आंबट पाणी तयार होतं आणि हळूहळू ते आपल्याला चीक सोडत असतो गहू. 5व्या दिवशीच्या गव्हातलं सगळं घाणेरडं पाणी काढून नितळून घेतले गहू. तर चांगला चीक तयार झालेला आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे. इथं मी डब्याला कापड लावलं आहे सुती. एकदम पातळ असेल, ब्लाऊज पीस असेल तरी चालेल. प्रत्येक भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे चिकटपणा त्याला लागत नाही. छान मिक्सरच्या भांड्यात हे गहू आपल्याला पिसून घ्यायचे आहेत. थोडं हळूवार एकदाच आपल्याला फिरवायचं आहे, जास्त फिरवायचं नाही, म्हणजे चीक हा निघून जातो. आणि चाळणीच्या साहाय्यानं आपल्याला 2दा हे गाळून घ्यायचं आहे चीक. एकदा हातानं छानपैकी असं एकदम दाबून घ्यायचा. नंतर त्या कपड्यात आपण अजून एकदा गाळून घेणार आहोत, म्हणजे त्या गव्हातले बारीक बारीक कण सगळे निघून जातात. त्या कापडाबरोबर वरतीच राहतात आणि चीक खाली येतो. हे बघा, 4 दिवस गहू भिजवले, 5व्या दिवशी वाटले आणि 6व्या दिवशी आपल्याला हा रात्रभर चीक ठेवायचा आहे. वरती पाणी साठतं आणि खाली आपल्याला चीक हा गव्हाचा तयार करून भेटतो. सगळं आंबट पाणी काढायचं आहे. हे वरून घट्टसर असा तयार झाला आपला चीक. जेवढा चीक आहे, माझं एक पातेलं भरलेलं आहे चिकाचं, तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. किती घट्ट झालेला बघा. सर्वजण म्हणतात गहू चांगला असला की छान चीक तयार होतो. जेवढं चीक आहे तेवढंच पाणी घेतलेलं मी. छान पाणी उकळायचं आहे आपल्याला, मोठं पातेलं घेऊन. नंतर चवीनुसार मीठ, 2 चमच मी मीठ टाकले आणि हळूवारपणे आपल्याला हे चीक त्या पाण्यात ॲड करून छान असं लाटण्याच्या साहाय्यानं आपल्याला गोलगोल फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे. पहिल्यांदाच ही रेसिपी करत होती, मनात खूप भीती होती, पण मी ट्राय केली. पण मला वाटतं कधीकधी हा रेसिपी थोडीशी माझी चुकलेली आहे. ह्या पिठात थोडंसं अजून पाणी मोरायला पाहिजे होतं. पीठ जसं आपण फेटतो तसं ते पाणी, हे बघा, चिकट हाताला थोडंसं हाताला गोळा तयार झालं की पीठ तयार झालं असं म्हणतात. मी तयार केलं. थोडंसं पाणी ह्याच्यात पाहिजे होतं असं मला वाटत होतं. नंतर ह्याच्या मी कुरवड्या छान पाडून घेतल्या. गरम असतानाच आपल्याला या कुरवड्या पाडून घ्यायच्या आहेत. किती छान पडल्यात बघा कुरवड्या. मस्त अशा बारीक, कोणत्याही साईजमध्ये तुम्हाला आवडतात त्या साईजमध्ये पाडून घ्यायच्या. कडकडीत उन्हात सुकवायच्या आणि छान होतात कुरवड्या. माझी रेसिपी परफेक्ट तर नाही आहे, पण मी खूप प्रयत्न केला आहे मनापासून. छान झाल्यात, थोड्या लालसर झाल्यात, सफेद नाही झाल्या, पण पहिलाच प्रयत्न होता. मनापासून